घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ज्या काही पार्वतीच्या म्हणजे बांगड्या ज्या घालत असते तर त्याच बांगड्या आता बाहेर अंगणात कुंडीमध्ये सापडतात ऋषिकेशला। तेव्हा ऋषिकेश सर्वांना त्या बांगड्या दाखवतो तेव्हा नाना आता त्या बांगड्या ओळखतात। बांगड्या फक्त पार्वतीच घालायची आणि पार्वतीच्या या बांगड्या आपल्या दारामध्ये अंगणात आल्याच कशा असतील। तेव्हा आता जानकी विचारते की आहो नाना या बांगड्या तुमच्या व्यतिरिक्त पार्वती आई घालायच्या या कुणाला माहिती होत का याबद्दल। तेव्हा आता नाना म्हणतात की नाही, पार्वती असताना येथे कोणीच नव्हते त्यामुळे दुसऱ्याला माहिती असणे हे शक्यच नाही, फक्त मी आणि पार्वतीच येथे राहत होतो त्यावर। तर जानकी विचारते की सुमित्रा आईला सुद्धा। तर नाना म्हणतात की माहिती नाही आणि तिला जर काही आठवत असेल तरच, कारण तिची आणि पार्वतीची एकदाच भेट झाली होती म्हणजे हे पग जेव्हा सुमित्रा या घरामध्ये आली तेव्हा लगेच पार्वती हे घर सोडून निघून केली होती। परंतु जानकी अगं काय झालं तू काय इतकं सगळं काही विचारते तेव्हा जानकी म्हणते की अहो मला नाना काहीतरी गडबड असल्यासारखं वाटतं। लग्न करून मला इतकी वर्ष झाली या घरामध्ये येऊन घरातील कानाकोपरा सगळं काही मला माहिती आहे, परंतु आज मात्र इतक्या वर्षातून ही अचानक ह्या बांगड्या येथे सापडल्यात। तेव्हा आता नाना म्हणतात की जानकी परंतु तुला अगं काय म्हणायचं आहे की त्या बांगड्या आपल्या नजरेस याव्या म्हणून कोणीतरी आता हे मुद्दाम आणून ठेवले का। त्यानंतर तर आता जानकी सुद्धा विचारात पडते आणि नाना सुद्धा। तर आता इकडे ऐश्वर्या सारंग आता हे जे काही आहे तर ती लताबाई पूर्ण गाढ अगदी मस्त खाऊन पिऊन झोपलेली असते आणि ऐश्वर्या तिला उठवत असते की लताबाई ओ लताबाई उठा उठा। तेव्हा आजी म्हणते की अगं काय तू इतक्या प्रेमाने तिला उठवते आणि असे करून ती कधी उठणार आणि प्रॅक्टिस मात्र ती कधी करणार। तेव्हा आता सारंग सुद्धा होला हो करत असतो त्यामुळे मला असे वाटते की हा पाण्याचा ग्लास घे आणि तिच्या तोंडावर वर पाणी मार तेव्हाच ती उठेल। पाणी मारणार तोच लगेच लताबाई उठून बसते आणि म्हणते की काय पाणी मारून तुम्ही मला उठवणार का। आणि आजीकडे बघून म्हणते की काय हो तुम्हाला काय वाटले होते की मी झोपले होते। तेव्हा सारंग थोडासा घाबरलेलाच असतो। सारंग म्हणतो की काय तुम्ही झोपला नव्हतात। तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो घोरण्याची ऍक्टिंग मी करत होते, झोपले नव्हते। अभिनयाचा हा पहिला नियम असतो, डोळे आणि कान हे उघडे ठेवायचे असतात, सगळ्यांचे निरीक्षण करायचं। कारण मी सुद्धा आता डोळे आणि कान उघडे ठेवून तुमच्या सगळ्यांचे निरीक्षण करत होते, अगदी वॉच केलं मी तुम्हाला वॉच। आणि त्यात म्हणजे मला एक गोष्ट कळली। तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय। तेव्हा लताबाई म्हणतेस की हे बघा तुझा नवरा ही आजी ही म्हातारी आणि तू एकदम स्वार्थी आहात, कारण माझ्यासमोर तुम्ही फक्त गोड गोड बोलण्याच नाटक करतात आणि मागे मात्र अगदी माझ्यावरच बोट मोडतात। तेव्हा लगेच आता लताबाई अगदी तोयातच उठते, आजीला म्हणते की म्हातारे काय खाण्यापिण्याचा विषय काढते का माझा, अगोदरच मी सांगून ठेवते मला बावळट वगैरे समजू नकास। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही हो लताबाई, आम्ही तुमच्याबद्दल असा विचार नाही करत, तुम्ही काही असा आमच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका, कारण खरंच आमच्या मनात तुमच्याबद्दल एक खूप मोठा आदर आहे। तर लताबाई हसते आणि म्हणते की हो आदर आहे तर तुमच्या मनामध्ये तो, पण माझ्याविषयी बघितलं ना मी तुमचा आल्यापासून काय तुम्ही आदर करतात, माझा आल्यापासून सारखा आपला अपमान करत असतात आणि जर आता यापुढे माझा अपमान तुम्ही जर केला तर मी येथे नाही थांबणार। त्यावर आता आजी म्हणते की वरे वा, म्हणजे आता तू येथे झोप काढणार, आम्ही तुला काहीच बोलायचं नाही का, म्हणजे तू येथे काम करण्यासाठी आली की झोप काढण्यासाठी आली। तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघ मी येथे शूटिंग करण्यासाठी आले, परंतु तुम्ही मात्र माझ्याकडून वेगळंच काम करून घेतात, हे कळण इतकी मी बेअक्कल नाही। तेव्हा आता सारंग हसतो, सारंग म्हणतो की अहो
नाही आणि तुम्हाला कोणी सांगितलं हे सर्व? हो लता ताई, हे बघा, कामाचं तरी काय काम, हे कोणीही करू शकतं. आपण फक्त आपली कला सादर करायची असते. मला तर काय फक्त ऍक्टिंग करायची आहे, बाकी कुठे काय करायचं. तेव्हा आता लताबाई म्हणते की ठीक आहे, परंतु त्या अगोदर मला सांग की डिरेक्टर कोण आहे. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी आहे. तर लताबाई विचारते की मग तुम्हाला ऍक्टिंग कशी हवी आहे, कॉमेडी, सिरियस की दोन्ही पण. तेव्हा आता आजी म्हणते की आम्हाला गांभीर्यपूर्वक काम हवं आहे. तेव्हा लताबाई विचारते की कॅमेरामन कोण आहे. तेव्हा लगेच आता आजी तिकडे बोट दाखवते. सारंग म्हणतो की मी. म्हणतो की हो मीच कॅमेरेमनचं काम करतो. तेव्हा लगेच आता ही लताबाई विचारते की हे बघा, कोणती सिरियल आहे आणि ही मालिका कुठे दिसणार आहे, कोणत्या चॅनलवर. तेव्हा आता म्हणजे या लताबाईला काय उत्तर द्यावं हेच काही समजत नसतं, कारण ही मालिका वगैरे काही नसते घरामध्ये. आता पार्वती होण्याची ऍक्टिंग तिला करायची असते आणि घरातील लोकांना घाबरून सोडायचे असते. आता कोणीही काही उत्तर देत नाही. तर लताबाई विचारते की काय झाले आता, का तुमची वाचा बसली. त्यावर आता हे सर्व ऐकून आणि यांचे हावभाव बघून लताबाई म्हणते की हे बघा, मला पूर्ण माहिती आहे हे काही नाही, कारण हे जे काही शूटिंग वगैरे तुम्ही करायला लावतात ना, ते तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे करायची नाही. हे जे काही आहे ते सगळं तुम्ही मला ख्या आयुष्यात करायला सांगतात. त्यामुळे मुकाट्याने आता जे काही आहे ते सगळं मला खरोखरच सांगा की का तुम्ही मला येथे बोलावलं आणि काय काम आहे ते. आणि हे बघा, जर तुम्ही मला हे सर्व सांगितले नाही तर मी अजिबात हे सर्व नाही करणार. अरे बोला, का तुम्ही मला इथे बोलावलं. तरी सुद्धा आता आजी, सारंग आणि ऐश्वर्या काही उत्तर देत नसतात. ते अगदी शांत असतात. तर आता लताबाई म्हणते की ठीक आहे, तुम्हाला मला काही सांगायचं नाही तर मी चालले. म्हणून लताबाई आता जायला निघते, परंतु ऐश्वर्या म्हणते की थांबा, मी तुम्हाला सगळं काही सांगते ते त्यानंतर. आता इकडे जानकी नानांना म्हणते की हो नाना, हे जे काही आहे ते सगळं कोणीतरी मुद्दाम केले. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं, हे सर्व कोण करेल, पण माझ्याशिवाय या बांगड्याबद्दल कुणाला काहीच माहिती नाही. तेव्हा मात्र जानकी म्हणते की हो ना, हेच कळत नाही. आणि हे बघा नाना, उद्या ऋषिकेशच्या आईच श्राद्ध आहे आणि आज मात्र त्या बांगड्या आपल्याला आपल्या आवारात मिळाल्या. हे कसं शक्य आहे नक्की हे कोणीतरी जाणून बुजून केले असणार, मला खरंच हे नाही कळत. त्यावर आता नाना म्हणतात की जानकी, अगं हा सगळा एक योगायोग असेल असे तू समज. तरी सुद्धा आता जानकी विश्वास ठेवायला तयार नाही, कारण तिचं मन तिला सांगत असते की हे सर्वजण कोणीतरी मुद्दाम करतात. नाना, हे बघा, गडबड आहे, हा फक्त योगायोग नाही. म्हणून माझं मन मला सांगत की खरंच या बांगड्या म्हणजे आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहल तर नसेल ना. त्यावर आता नाना म्हणतात की जानकी, अगं तू फार विचार करतेस, तू इतकं मनावर घेऊ नको. आणि हे एक तर तू प्रवास करून आलीस, दमली आहे, त्यामुळे जा जरा थोडासा आराम कर, शांतपणे जरा झोप, म्हणजे तुला वाटेल. जा जाऊन आराम कर. त्यानंतर ऐश्वर्या इकडे सगळं काही आता हे लताबाईला करून कहाणी सांगते आणि म्हणते की त्यासाठी आम्हाला या पार्वतीला परत घरामध्ये आणायचे, हे पण तुमच्या रूपात. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर लताबाई स्पष्ट नकार देते, मी नाही, हे नाही करू शकत. आणि हे बघा, मी पार्वती बनण्याचा प्रश्न येतच नाही असे जेव्हा म्हणते तर ऐश्वर्या म्हणते की अहो लताबाई, खरंच प्लीज माझा ऐकून घ्या. परंतु लताबाई म्हणते की नाही, काहीच आता मी ऐकून घेत नाही. अरे, असले काम माझ्याकडून करून घेताने लाज कशी वाटत नाही तुम्हाला असे. लताबाई आता ऐश्वर्या, सारंग आणि आजी या तिघावर खूप ओरडते. मी तुम्हाला सांगते की हे काम मी नाही करणार, मी चालले, मला कोणतेही काम आता तुमचं नकोय, पैसे सुद्धा नकोय. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो प्लीज, तुम्ही आमची प्लीज अडचण समजून घ्या. खरंच तुम्ही आता या पार्वतीच्या कामासाठी बेस्ट अशा ऍक्टर आहात. आणि सारंगला विचारते की हो
की नाही सारंग. सारंग तर नंदीबाईला सारखा ऐश्वर्याच्या होला होच करत असतो आणि हसतच म्हणते की हो अहो लताताई, खरंच तुम्ही एक बेस्ट ॲक्टर आहात आणि आता आमची नजर तुमच्यावर आहे. तेव्हा आता सारंगची बोलणं ऐकून लताबाई म्हणते की नाही, नको बाबा, तुम्ही दुसरं कोणीही बघू शकतात पार्वतीसाठी. हे बघा, आता तुम्ही मला पार्वतीची नऊवारी नेचवता आणि जेव्हा लोक मला ओळखतील, मलाही पार्वती नाही म्हणतील, तेव्हा तेच लोक मला पोलिसांमध्ये देतील. त्यामुळे ह्या सगळ्या आता संकटापेक्षा आपण हे सर्व काम केलेलं नाही ते चांगलं राहील. पैसेही नको आणि हे काम सुद्धा नकोय. आणि हे बघा, मला कैद्याचे कॉस्ट्युम घालायचे नाही आणि तुरुंगात नाही जायचं नसते. भांडण माझ्या मागे नकोय. एकतर मला या संकटात नाहीच पडायचं, असलं टेन्शनच नकोय. त्यावर आता आजी ही लताबाई पुढे येते आणि म्हणते की काय, कशाला नाटकं करतेस, कामाचे पैसे तर आम्ही तुला देतो ना. त्यावर आता लताबाई हसते आणि म्हणते की वाह वाह वाह, म्हणजे तुझ्या 1,00,000 रुपयावर माझ्या जीवावर बेटेल असं काम मी करू का. तेव्हा हे बघा, मला तुमचे पैसे सुद्धा नको, ते 1,00,000 रुपये तुमचे तुमच्याकडेच ठेवा, मी चालले आता. त्यावर सारंग म्हणतो की अहो, आम्ही तुम्हाला जास्त पैसे देतो, मग करताला तुम्ही हे काम. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो. तर आता लताबाई हसते आणि विचारते की किती देतान आणि बोला बोला किती पैसे देतान, कारण इथे जे काही आम्ही काम करणार आहे त्यामुळे कुणाच तरी आयुष्य घडणार आहे. मग सांगा लवकर की किती पैसे देतान, बोला बोला लवकर. त्यावर आता ऐश्वर्या थोडासा डोक्याला हात लावते आणि विचार करून म्हणते की ओके, तुम्हाला किती पैसे हवे आहेत असं विचारते. त्यावर आता लताबाई म्हणते की 10,00,000. लाख म्हटल्यानंतर आता आजी तर लगेच धक्क्याने म्हणते की 10,00,000. सारंग सुद्धा तेच म्हणतो की 10,00,000 कुठून देणार, आणि मस्त तोयावर खुर्चीवर बसत लताबाई म्हणते की हे बघा, आम्हाला अगोदर माहिती नव्हतं की काम काय होतं, परंतु आता त्या कामाबद्दल मला कळले आणि हे जे काही काम करायचं आहे तर त्या कामामध्ये खूपच रिस्क आहे. त्यामुळे 10 पटीने पैसे जास्त वाटतील. त्यामुळे 1,00,000चे अगदी 10,00,000 होतील. आणि एक गोष्ट अगोदर की या 10,00,000पैकी मला 1,00,000 अगोदर ॲडव्हान्स सुद्धा हवं आहे, तरच हे काम मी करायला तयार आहे. तुम्हाला आहे का मंजूर, आणि जर तुम्हाला हे मंजूर असेल तर तुम्ही बोलू शकतात, नाही तर तुम्हाला हे नसेल पटत तर मी जायला निघते. म्हणून ती आता जाण्याचं नाटक तर करत असते की मी निघते म्हणून. त्यावर आता हे ऐकून आजी तर रागाने म्हणते की हो, तुम्ही जाऊ शकतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, अहो काय बोलतात तुम्ही. तेव्हा आजी म्हणते की काय बोलू, 10,00,000 कुठून देणार, अगदी 10 रुपये मागितल्यासारखे ही 10,00,000 रुपये मागते, हिला इतके पैसे कुठून द्यायचे. तेव्हा सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, आजी एकदम बरोबर बोलतेत, आपल्याकडे इतके पैसे नाहीत, आपण तिला इतके पैसे कुठून देणार आहोत. त्यामुळे आपण मात्र आता या कामासाठी दुसरी पार्वती शोधूयात. तेव्हा लताबाई हसून म्हणते की हो, उत्तम निर्णय घेतला तूस. आणि लताबाई सुद्धा आता निघण्याच नाटक करते आणि म्हणते की हे बघा, मी सुद्धा आता निघते, मला हे काम नकोय. तर आता ती जायला निघते. तेव्हा लगेच ऐश्वर्या तिला आडवी होते आणि थांबा, हे बघा, तुम्ही कुठेही जाणार नाही, तुम्ही हेच काम करणार. तुम्हाला जितके पैसे हवे आहेत तितके पैसे मी द्यायला तयार आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो तुम्ही हे काय करतात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, हे बघा, अहो तुम्ही पुढचा विचार करा. हे बघा सारंग, अहो आपण मागे नाही फिरायचं. अहो हे 10,00,000 रुपये आहे तर ती आपली आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे आता ही लताबाई आपल्या हाती लागलेली आहे, तिच्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणून आपण तिला आपल्या हातातून नाही जाऊन द्यायचं. म्हणून ती बरोबर सारंगला गुल करते. तेव्हा नंदीबाईला सारखा हो करणारा सारंग अगदी ऐश्वर्याचा ऐकून तयार होतो. तेव्हा आता लताबाई अगदी खुश म्हणते की वा, म्हणजे हे बघा, तुमच्या तिघांमध्ये आता
काही म्हणते ते अगदी बरोबर आहे आणि तेवढ्यात जानकीचे लक्ष सारंगवर जाते, कारण सारंग एकतर भामट्यासारखा आता बघत असतो आणि जानकीच लक्ष गेल्यानंतर ती आता अवंतिकाला म्हणते की थांब, मी तुला नंतर कॉल करते, म्हणून ती आता अवंतिकाचा फोन कट करून तिला म्हणते की मी नंतर करते आणि फोन कट झाल्यानंतर ती लगेच आता सारंगच्या मागे धावतच येत असते। तेव्हा आता सारंग अगदी चोर पावलाने येतच असतो, तर तो थोडासा घाबरलेला दिसतो, परंतु जेव्हा आता तो तिकडून आता रोडवरून जात असतो, कारण जिकडे त्या लताबाईला ठेवण्यात आले होते तिकडे तो जायला निघालेला असतो, परंतु जेव्हा जानकी त्याचा पाठला करत त्याच्या मागे येत असते, परंतु समोर एक गाडी उभी असते आणि त्या गाडीच्या आरशामध्ये सारंगला जानकी त्याचा पाठला करत आहे अगदी चोर पावलाने त्याच्या मागे येत आहे हे दिसते, म्हणून तो लगेच आता तेथे धबकतो आणि मागे वळून जेव्हा बघतो तर तेव्हा जानकीने आपला चेहरा वळवलेला असतो, ती आता अगदी सारंगकडे पाठ करून उभी असते। तेव्हा सारंग आता जानकीला ओळखतो की नक्की जानकी वहिनी आहे। सारंग खूप घाबरतो आणि जानकी वहिनी माझ्याच मागे येत आहे आणि जर ती माझ्या मागे आली तर मग अवघड होईल, आणि नक्की जानकी वहिनीच होती ती। तोपर्यंत जानकी तेथे एका समोर टपरीमध्ये लपलेली असते, तर आता सारंग विचार करतो की जर जानकी वहिनी माझ्या मागे आली तर सगळं काही प्लॅनचा फ्लॉप होईल, ऐश्वर्या माझ्यावर चिडतील, म्हणून तो मोबाईल आता बाहेर काढतो आणि लगेच तो ऐश्वर्याला फोन करतो। तर ऐश्वर्या म्हणते की सारंग बोला आणि काय हो, तुम्ही पैसे घेऊन आलात का? तेव्हा सारंग खूप घाबरलेला असतो। सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो, पण मी निघालो होतो, जानकी वहिनी आता माझ्या मागे मागे येते तर मी काय करू मग? आता जानकी मागे येते हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला तर धक्काच बसतो। ऐश्वर्या म्हणते की काय म्हणजे ही जानकी परत आपल्या मागे मागे येऊन आपल्या प्लॅनची 12 वाजवेल म्हणून? आता जानकी तोपर्यंत सारंग जेव्हा फोनवर बोलत आहे लगेच त्याच्या मागे येते, त्याचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते। तर आता सारंग खूप घाबरलेला असतो। सारंग ऐश्वर्याला विचारतो की ऐश्वर्या आता मी काय करू शकतो? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय करू म्हणजे मी तुम्हाला फक्त एक काम दिलं होतं आणि त्या कामात सुद्धा तुम्ही खूप मोठा गोंधळ करून ठेवला, तेव्हा एकही काम तुम्ही व्यवस्थित केले नाही आणि त्यात सुद्धा इतका मोठा घोळ करून ठेवला। सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, परंतु मी काय करू? ती जानकी वहिनी माझ्या मागे येते, मी आता कुठे जाऊ? तेव्हा आता सारंग तर अगदी गोडाऊनच्या दाराशी आता म्हणजे तिथे आलेला असतो गेटजवळ, आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की मी गोडाऊनच्या दरवाजा तेथे गेट जवळ आलोय आणि मी आतमध्ये येतोय, मग नंतर बघूयात की काय करायचे ते। आता सारंग हा गोडाऊन जवळ आलेला आहे आणि जानकी त्याचा पाठला करत त्याच्या मागे येत आहे हे ऐकल्यानंतर आता ऐश्वर्याला तर धक्काच बसतो। सारंग काही विचार करता आता गोडाऊन मध्ये जातो, सारंगवर ओरडते की सारंग अहो काय करतात? अहो डोक्यावर पडलात की काय? आणि सगळी काही माती तुम्हाला आजच खायची होती का? हा सगळा काही इतका मोठा घोळ तुम्ही करून ठेवला। त्यावर आता सारंग विचारतो की म्हणजे मग काय करायचं आहे? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग अहो, कुठेही जा, तिकडे कुठेही तुम्ही जाऊ शकता, परंतु येथे मात्र येऊ नका। जर त्या जानकीला संशय आला तर आपलं काही खरं नाही, फक्त ती जानकी येथे यायला नकोय। आणि ऐश्वर्या फोन कट करते, तर सारंग हालो हालो करत असतो। तेव्हा आता लगेच मी काय करू असा विचार करत असतानी समोर आता एक रिक्षा येते। आता जानकी तिथे अगदी ते सरपण वगैरे लागत आहे तर त्यामागे लपलेले असते। तेव्हा आता सारंग पटकन रिक्षामध्ये बसतो, रिक्षावाल्याला थांबवतो आणि लगेच तिथून निघून जातो। जानकी आता हे सर्व बघते, तेव्हा जानकी सारंग भाऊजी निघून गेले त्या रिक्षाकडेच बघत असते। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते आणि हे सगळं काही माझ्याच वाटेला काय येते? अगदी जो प्लन मी करते तर ती जानकी त्यावर येऊन पाणी फिरवते। तेव्हा आता आजी
धावतच येते ऐश्वर्याला विचारते की अगं ऐश्वर्या काय झाले, तर ऐश्वर्या म्हणते की अहो ती जानकी सारंगचा पाठलाग करत त्याच्या